प्रॉब्लम क्या है मालूम है? आप है ना अपने रियलिटी को छुपाने की कोशिश कर रहे हैं। नाही मी बोलत ना था नाही ही बोलत. 2 लाईन तरी बोलली यार. टाळ्या. बघ 2 लाईन पटकन बोलली. आणि पहिलं नॉर्मल तुलाही सांगू आयुष्यात खूप कॉन्फिडेंटली बोल. नॉर्मल आयुष्यातही कॉन्फिडेंटली बोला. जे काही बोलाल ते दबकत किंवा घाबरत परत पिचकत. म्हणजे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात पण मत मांडता आलं पाहिजे ऍक्टरला. तर तुम्ही ना तयार होता. नाहीतर ना तुम्ही थोडेसे दबकेच राहता. जर तुम्ही पाठीपाठी असाल ना तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही पाठीच राहाल. पाठी मांडण्यापेक्षा आहे ना नीट बोलता आलं पाहिजे ना. प्रॉपर तुमचा कॉन्फिडन्स लेवल आहे ना त्याला उद्धटपणा नाही म्हणत मी किंवा काही. छान तो तुमच्या कामातही दिसतो. मग तुम्ही जसे असाल. आता तू कशी म्हणजे काय तू खूप मला असं दिसतंय ना तू खूप अशी साधी सिंपल राहतेस ना. ते पहिलं सोड. पहिले हरामी हो. पहिलं माझ्याकडे शिका. हरामी व्हा. म्हणजे तो हरामीपणा आहे ना म्हणजे तो असा हरामीपणा नाही म्हणत की कोणाला त्रास द्या कोणाला काय. पण मला आई बोला बोला मत मांडा. वाईट असू ठरला तरी चालेल पण बोला. त्याचा उपयोग आहे ना तुम्हाला ह्या ऍक्टिंग क्षेत्रात होतो. तुम्ही स्वतःची मतं मांडता काय बोलता. तुम्ही जर मख्खासारखे गप्पच असाल ना. मख्ख वाक्य आहे ते माकडासारखं नाही. मख्खासारखे गप्प असाल ना मग ते गप्पच राहणं होतं. मग तुमच्या सवयीचा भाग होतो. मग काय होतं तुम्ही मग तसेच राहता. तुमच्या मेंदूला पण तीच सवय होते. सो आता एखादा मत बोलू नको मला. आई आई सारखं ओरड. आई आई भांडते की नाही. खरं सांग भांडते की नाही. बाबांशी भांडते की नाही. कशी भांडते सांग. असं घर आणि हे आणि मी काय म्हंटल हे बघा प्रॉब्लेम काय होतो ना ऍक्टरचा. तुम्ही लोक आहे ना कृतीकडे ध्यान द्या. आता ही काय करते ही मला सांगते समजवते अशी. मी तिला सांगतोय काय की तिला कळत नाहीये. मी तिला म्हणतोय की आईसारखं कर. इट्स मीन तिच्यासारखी कृती कर. ऍक्शन कर. तर ती करत नाहीये. म्हणजे तुम्हाला ऍक्टरला काय करावं लागतं तुम्हाला ऍक्शन करावी लागते. काहीतरी कुठली तरी ऍक्शन करावी लागेल. जर तू आताच दबतेस आईची ऍक्शन करायला किंवा काय मग तू कसं करणार कॅरेक्टर. मी तुला काय म्हणलं त्याची मदत तुला तुझ्या कॅरेक्टरला होणार आहे. त्या राधाला होणार आहे. तू मला समजवू नकोस. मग माझी आई घरात कशाला समजवते. मला माहिती आहे एकंदरीत काय होतं घरात. मला नको सांगूस ते. मी काय बोललो तुला. मी तुला काय बोललो आई जे बोलते ते बोल. तसंच बोल. आईला कॉपी कर. कर नाही मी तुला ते सोडून दे. सगळं वाक्य सोड. आई बाबांना घरात काय भांडते ते मला सांग. बोल. माझी आई कशी भांडायची माझी. अहो तुम्हाला काय अक्कल आहे का. अहो वाजले किती आणि दारू पिऊ नका तुम्ही घरात. पोरांचा अभ्यास आहे कधी जाऊ पोरांचा अभ्यास मी सगळं करत बसू का. तुम्हाला काय कळतं की नाही. माझी आई भांडायची है ना. मी करून दाखवलं तुला माझी आई काय करायची. मला तू करून दाखव. बघतेस ना. आपण हेच आहे ना आपण बघितलेलं कुठेतरी आपल्या पद्धतीने एक्झिक्यूट करता आलं पाहिजे ना. मग तुला सांग तू बोल ना आता काय कसे भांडतात ते दाखव ना मला. मिथा मिथा आलीस मिथा. बरं झालं आलीस. अगं मी तुझीच वाट बघत होती. ओ माय गॉड रिअली. मला पण कधी तुला भेटती असं झालं होतं. मला पण मिता मी तर तुम्ही येणार म्हणून तयारी सुद्धा केली होती. ओ आपण कुठे जाणार आहोत का. तशी तयारी नाही. लेट मी एक्सप्लेन. प्लेन आता चाललंय ना तुझं. अगं मला एक्सप्लेन तरी करू दे. काही गरज नाहीये. तिला आता आरामाची गरज आहे. अगं विमानातून बसून आली ती. विमान उचलून नाही आली. भाऊजी तुम्ही किती जोकी आहात हो.
मी जॉकी नाही ही जॉकी आहे हा. हो मग नुसती घोड्यासारखी नाचवत असते मला. इथे बस घोड्या हे बोलू नको, घोड्या हे गाऊ नको. गाऊ वरून आठवलं, तुम्हाला येतं गाऊ मीन्स तुम्हाला येतं का गाणं? झालं तुमचं सुरू? बजावलं होतं की तुम्हाला की एकही शब्द काढायचा नाही. बघा बघा तुमच्या समोर एवढं, मग नसताना केवढं है ना. ते स्पीड आहे, ती गंमत आहे, ती जम्मत आहे. असं आहे ते नाट्यसंगीत. माहिती पाहिजे. नाही मी बोलत नाथा नाही ही बोलत. प्रॉब्लम क्या है मालूम है? आप है ना अपने रियलिटी को छुपाने की कोशिश कर रहे हैं. नाही बोलले असतील ना. मग आता ह्याच्यावर ना मला एक आठवलं, म्हणजे मी वाचनात आलेलं. त्याचं नाही झालं हे इंग्लिश की माझी नावं लक्षात राहत नाही. इंग्लिश गोष्ट आहे ही. सेम मॅक गोवित म्हणून त्याचं नाव होतं. त्याने काय केलं माहिती का, प्रत्येकाला ना एक एक्सरसाइज सांगितलं की आज काहीतरी आपण वेगळं करूया. सेम आपली असंच आज काहीतरी आपण वेगळं करूया. तर आणि वेगळ्यामध्ये काय करूया, तर तुम्हाला एक एक्सरसाइज देतो, तुम्हाला एक मी सीन देतो. तो रिअल इमोशन्स म्हणजे युअर इमोशन मेमरी, म्हणजे इमोशन मेमरीचा आपण ऍक्टिंग मध्ये कसा वापर करू शकतो. मग इमोशन मेमरी म्हणजे काय, जी तुमच्यासोबत घडलेली एखादी घटना, जी दुःखद घटना आहे, ती तुम्ही प्रेझेंट करायची. पण प्रत्येकाने प्रेझेंट केलं की त्याची आई, एकाने आई गेली, खूप रिअल केली, आई तू का गेली वगैरे सगळं खूप काही काही सगळ्यांनी प्रेझेंट केलं. मग जो हा मॅक गोवित काय जो होता त्याने काय केलं की त्याने असं केलं की बाप मेल्याचं केलं आणि ते खूप आवडलं. मग स्टॅनलीने पण त्याचं कौतुक केलं, अरे म्हणजे खूप चांगला केलंस, हे केलं ते केलंस. पण तो काय बोलला माहिती काय नंतर, ऍक्च्युली त्याने बाबाचं केलं की बाबा माझे गेले, बाबा गेल्यावर कसं. आणि नंतर त्याने सांगितलं सगळ्यांसमोर की ऍक्च्युली माझे बाबा गेलेच नाही, माझे बाबा आहेत. बघा त्याने काय सांगितलं नंतर, माझे बाबा गेलेले नाहीच आहेत, माझे बाबा आहेत. पण त्याचा परफॉर्मन्स सगळ्यांना आवडला, स्टॅनलीला पण आवडला. का आवडला की त्याने खूप तो रिलेट झाला, रिअल केलं. आणि सगळ्यांना असं वाटलं की खरंच याचे बाबा गेल्यावर हा असाच रडला असणार, असंच बोलला असणार, असंच हे केलं असणार. पण नंतर झालं असं की तो बोलला की नाही मेले माझे बाबा. मग ह्याच्यावरनं स्टॅनलीला राग आला. त्याने काय केलं, त्याला काढून टाकलं. कोणाला, की हा माझ्याशी खोटं बोलला. स्टुडंट तो नाटकात असायचा त्यांच्या, काढून टाकलं. पण तिथूनच एक दुसरी थेअरी तयार झाली, इमॅजिन थिअरी, इमॅजिन मेथड ऍक्टिंग मध्ये नवीन एक प्रकार झाला की त्याचे बाबा आहेत. मग त्याने कुठल्या मेमरीचा वापर केला, माझे बाबा गेले तर मी काय बोलीन, माझे बाबा गेले तर मी काय बोलीन, गेल्यावर काय बोलीन. मग ऍक्टिंगचा एक प्रकार तयार झाला, तो त्याने स्वतः इनोव्हेट केला. बघा जेव्हा आपण रिअलिस्टिक कडे जायला लागलो ना, मग जर गेले नाहीयेत पण मला जर खरंच गेले तर मला काय अभिनय करावा लागेल. अभिनय म्हणल्यापेक्षा मी कसा रडीन, खरंच रडायचंय तर तिथे ती इमॅजिन मेथड म्हणतो ना, इमॅजिन मेथड मी तुम्हाला सांगतो ती तयार झाली. ती इमॅजिन करा ना की तुमचं असंच असेल, की तुमचं असं झालं असेल. सो इथे आता तू बोलली की माझे बाबा जर असते तर काय बोलले असते, हे करून दाखवू पण शकतेस ना तू. साधारणतः तुझ्या आईचा स्वभाव तुला माहितीये की आई तुझे कुठल्या टोकाला बोलू शकते, कुठे बोलू शकते. जे मला हे बोलत असेल बाबांना किती बोलेल, काय बोलेल. तर तुला ही थिअरी तुला वापरायला, तुझा तर प्रॉब्लेम काय होता. मी ठीक आहे तुझा तो एक आड आला की सांगितलं सर मला बाबा नाही, दॅट्स ओके. पण आता मी काय म्हणतो, ऍज अ ऍक्टर म्हणून तुझी हा कस आहे की आता माझे जर बाबा असते तर माझी आई बाबांना कशी ओरडली असती. आता हे करून दाखव. तुला लाज वाटते आईचा अभिनय करायला, मग काय प्रॉब्लेम काय, तू का करत नाहीस. पण हे बघ हेच ऍक्टिंग मध्ये युज करायचं आहे ना, तू त्यालाच घाबरतेस किंवा त्याला लाजतेस. मग काय प्रॉब्लेम काय, गप्प कायस, कुठे लॉक झाली, काय मनात काय येते आता मला सांग. आता काय चालू आहे मनात, तू केल्याशिवाय कसं करणार ना, कसं करू. तुझा प्रॉब्लेम काय होते, तू करायलाच बघत नाही.
तुला मी काय म्हंटल, हे बघ लक्षात ठेव, आपल्याला टीव्हीवरचं कोणतरी ऍक्टिंग करते म्हणून आपल्याला ऍक्टिंग येते हे पहिलं डोक्यात असेल तर काढून टाका. तुम्हाला तुमचं द्यायचंय. म्हणजे तुला तू काय म्हणतेस की मला जर मला असं वाटतं ते बघून मी पण करू शकते, ते बघून कोणी करू शकतो. आता मी तुला एक सीन सांगतोय, सिच्युएशन देतोय, तर तुला ती करता येत नाही. म्हणजे काय होतंय, तुला तुझं ब्रेन तिथे चालत नाहीये. मला ऍज अन ऍक्टर म्हणून तुम्ही असे घडले पाहिजे की तुमचं डोकं चाललं पाहिजे ना, ऍक्टिंग प्रोसेस मध्ये तुमचं चाललं पाहिजे. ते चांगले ऍक्टर असतात. मला आता किती विचार करायला लागतोय तुला की तुझं आईचं अनुकरण करता येत नाहीये, आईचं बोलता येत नाहीये. आई कशी ओरडते तुझी बाबांची? कशी ओरडते बाबांना? काय सांगते? तुला कशी ओरडते? मग आई तुला कशी ओरडते? कशी चिडचिड करते? कशी बडबडते? दोन लाईन तरी बोलली यार, टाळ्या. बघ, 2 लाईन पटकन बोलली. तिच्या कॅपॅसिटीनुसार ती पटकन बोलली. तुला किती विचार करावा लागतोय. जवळजवळ 10 मिनिटं 15 मिनिटं झाली मी तुला त्याच्यावर अडकली असतो. मयुरी मी हे का करतोय की काय ना, तुझ्यामध्ये जेव्हा ते येईल ना तेव्हा तुला कळेल की मी म्हणतो ना काही काही गोष्टी तुझ्या ट्रिगर व्हायला पाहिजेत. हा ट्रिगर पॉइंट मी ट्रिगर चालवतोय तर तुझी बंदूकच चालत नाहीये. मी तुला हे जे करायला सांगतोय ते काय मी तुला कोणासमोर काय कशी तुझी आई, मला ते महत्वाचं नाहीये. माझ्यासमोर महत्वाचं काय की तुला काय जमतंय. ऍज अन ऍक्टिंग. आता मी माझ्या आईचं सांगितलं ना, मी लाजलो, माझे बाबा खरंच दारू प्यायचे, माझ्या आईला त्रास द्यायचे, मी खरं सांगितलं ना. आपल्या रियालिटी पासून आपण लपायचं नाही. माझ्या होते बाबा तशी, द्यायचे आईला त्रास. मी ऐकलं आई बाबांची भांडणं. माझा बाबा जेव्हा दारू नाही प्यायचा तेव्हा पुण्यवान, एकदम पुण्यवान माणूस, मस्त छान. कोण बोलेल साधू संतच आहेत की, दारू पोटात गेले की असे असायचे. आपली रियालिटी पासून आपण कधी लपायचं नाहीये. पण जेवढे तुम्ही रिअल राहाल ना तेवढं तुमचा ऍक्टर पण रिअल राहतो. म्हणजे ते तो ऍक्च्युअल सोल पकडून तुम्ही करू शकता. दाबू नका. मी तुम्हाला म्हणत नाही की तुमच्या आयुष्यातले प्रसंगाचा वापर ऍक्टिंग मध्ये करा, नाही, पण तो अनुभव आहे. हे बघितलेलं जग आहे ना. आपण ऍक्टिंग करायला आलोय म्हणजे काय आलोय, एक एक कोणतरी असं कोट लिहून ठेवलंय की ह्या आयुष्यात असं पात्र रंगवा की पडदा पडेपर्यंत तुमच्या टाळ्या वाजल्या पाहिजे, असं काहीतरी लिहिलेलं आहे ना कोट. म्हणजे आपण आपल्या जगण्यात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा येत असतात ना. व्यक्तिरेखा म्हणजे मी पण तुमच्या आयुष्यातलं एक व्यक्तिरेखा आहे, मी एक पात्र आहे तुमच्या आयुष्यातलं. मी वेगळा आहे, ही वेगळी आहे, तू वेगळं आहे, तू वेगळं आहे. मग आपलं जगण्यामध्ये सगळे आहेतच की कॅरेक्टर्स. मग त्यालाच तर आपण कुठेतरी आपल्या अभिनयात आपण एक वेगळे आहोत. आज ऍक्टर म्हणून आपण काहीतरी पोचवणार आहोत, तर त्याच्यातलं काहीतरी थोडं थोडं भाई याच्यातलं थोडं घे, याच्यातलं थोडं घे, आणि एक कॅरेक्टर तयार होतं. हे वेगळं. ते तसंच कोणाचं असतं का? आपण कोणाला कॉपी करणार आहोत का ऍक्टर म्हणून? आपण कुठलं तरी इथलं तिथलं घेऊनच ऍक्टिंग होते. ऍक्टिंग ही काही कुठून काही आपल्याला गॉड गिफ्ट किंवा काय असं काय आलेलं नसतं. आपल्या जगण्यातूनच आपण करत असतो, कुठून नाही. म्हणजे आपण कोण म्हणेल अरे ऍक्टिंग सीख के आहे अरे, असं काही नसतं. आपल्या जगण्यातलं आहे ना हे. जगण्यातले वेगवेगळे पात्र असतात, ते आपण बघत असतो, ते आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या पद्धतीने. आपण डॉक्टर पाहिलेत, आपण पोलीस पाहिलेत. तुम्हाला एखाद्या मुलांमध्ये जर तुम्ही पोलीस होणार असाल तर पोलीस पाहिलं म्हणजे तुम्ही काय पाहिलं? पोलिसांचे मॅनरिझम्स पाहिलेत ना. पोलीस कसे उभे राहतात, पोलीस कसे बोलतात, पोलीस कसे दम देतात. डॉक्टरांकडचा आपला संबंध येतो, बरोबर. मग आता तुम्हाला डॉक्टर, तू नर्सची रोल केलास ना, तू काय नर्सचा रोल तुझ्या डोक्यात हवेत आला काय? तू कुठेतरी नर्स बघितलीस ना, नर्स कशी उभी असते, ती तिच्या डॉक्टर बरोबर कशी बोलते, तिच्या बोलण्याची पद्धत काय असते, हे कुठेतरी तू ऑब्झर्व केलेलंच आहे ना. म्हणून तर जमलं ना. हवेतला आलं का? एखादं काल्पनिक कॅरेक्टर असतं तेव्हा आपण कुठेतरी डोकं लावायला बघतो की ह्याला अजून काय मॅडनेस. काल्पनिक कॅरेक्टर म्हणजे ना, जसं
हा पीके, तो एलियनचा रोल केला. त्याने मॅनरिझम शोधले बघा. तो वेगळा बघायचा, नॉर्मल नाही बघायचा. तर मग हे कॅरेक्टर कसं असेल, तर त्याने विचार केला, जर एलियन जर खरंच त्याने कुठल्या मेथड वापरली, इमॅजिन केलं त्याने कुठली ऍक्टिंगची मेथड इमॅजिन, जर एलियन खरंच जर आला तर तो कसं बोलेल. तो असा होता ना पूर्ण पिक्चर मध्ये, आमिर खान असा आहे नाहीये ना. मग त्याने इमॅजिन केलं, त्याने कुठली मेथड वापरली ऍक्टिंग मध्ये, इमॅजिन मेथड वापरली. मग जे त्या शक्यता जे आपण हा असं असू शकतो असे. आता जे ऍक्टिंग मध्ये पण आहे ना, कुठलं तरी कॅरेक्टर आहे ना आपल्याला करण्यासाठी ना इथे काहीतरी आणावं लागेल ना. भाई हा गोपाळ असा आहे, तर तू अजूनही मयुरीच करतेस, बिकॉज तू विचारच करत नाहीये. मी मला म्हटलं तुझा पहिला प्रश्न होता की सर परफॉर्म कसं करायचं किंवा काय विचारलेस मला तू, व्हेरिएशन कसे द्यायची, व्हेरिएशन. तुम्ही ते कॅरेक्टर जाणत नाही ना डोळ्यासमोर की ते कसं असेल, मग व्हेरिएशन येणारच नाही ना. ते कसं बोलेल, ते कसं काय सांगेल.